मंडळी, जागतिक वारसा सांगणारी ही औरंगाबादची बौद्ध लेणी. औरंगाबाद अर्थात आताचं छत्रपती संभाजीनगर या शहराच्या उत्तर दिशेला असलेल्या सियाचीन या डोंगर रांगेत वसलेली आहे. या लेणी औरंगाबाद शहराच्या मध्यभागापासून 9 किलोमीटर तर सध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि बिबिका मकबरापासून अगदी काहीच किलोमीटरच्या अंतरावर आहे. लेणी भारतीय पुरातत्व खात्याने मान्यता दिलेले एक संरक्षित स्मारक आहे. नमस्कार मंडळी, मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह. आज एका नवीन ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. सध्या मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर अर्थात पूर्वीचा औरंगाबादमध्ये आहे आणि मी एका ऐतिहासिक ठिकाणी इथं आज आलेलो आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता ऐतिहासिक अशी बौद्ध लेणी, इथं अतिशय प्राचीन अशी बौद्ध लेणी आहे आणि ही प्रज्ञाप्रसारक धम्मसंस्करण केंद्र इथं आहे, विपश्यना बुद्ध विहार इथं आहे. आणि मग याशिवाय जी लेणी ॲक्च्युअल बघा तुम्हाला दाखवता येईल, जे एकदम डोंगरामध्ये जी लेणी आहे तिथे आपण जाणार आहोत. सगळं मी दाखवतो, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. पुढे जाऊया. तिकीट काढून वरती आलोय. थोडंसं साधारणतः 4:45चा टाइम आहे आत्ता आणि रिमझिम थोडासा पाऊस सुरू, त्यामुळे काय आहे थोडासा अंधार पडल्यासारखं तुम्हाला होईल. इथून पुढे आणखी आता मला वाटतं मी मध्यभागी पण जवळपास आलेलो आहे. आणखी इतकंच डिस्टन्स आपल्याला वरती चालायचं आहे. पुढे जाऊयात, पाऊस पण येतोय जरा. चल मंडळी, पाऊस चालू आहे आता सध्या. मी जवळपास लेण्याच्या अगदी जवळ पोहोचलो. हे दिसतंय त्याला. ह्या लेण्या ज्या आहेत 3 टप्प्यात आहेत. पहिल्या टप्प्यातल्या ह्या लेण्या आहेत. आणखी आपण हळूहळू मी तुम्हाला सगळं दाखवतो. औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तर दिशेला असणाऱ्या सियाचीन पर्वत रांगाच्या कुशीत असलेल्या या लेणी समुद्रसपाटीपासून 700 फूट उंचीवर आहेत. या लेण्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सध्याचा परिसर आणि जवळपास अर्ध शहर पाहायला मिळतं. या लेण्यांची निर्मिती 6व्या आणि 7व्या शतकात करण्यात आली. या ऐतिहासिक लेणी 2000 वर्ष पुराण्या आहेत. 2000 वर्षापूर्वी म्हणजेच साधारण 6व्या आणि 7व्या शतकात या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. या लेण्यांमध्ये शिलालेखाचा अभाव आहे, त्यामुळे ॲक्च्युअल शोध घेणं आणि त्यांच्या उत्पत्तीचा ॲक्च्युअल वर्ष सांगणं हे थोडंसं कठीण आहे. एक इंटरेस्टिंग म्हणजे या औरंगाबाद लेण्यांचा संदर्भ मुंबईच्या बोरीवले राष्ट्रीय उद्यानातील अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुहा मंदिराचा समूह असलेल्या कन्हेरी येथे सापडला आहे. या सर्व लेणी बेसॉल्ट प्रकारच्या खडकात कोरलेल्या आहेत. इथे एक विहारही होतं, परंतु बेसॉल्ट खडकाच्या ठिसूळ स्वरूपामुळे नंतर ते जीर्ण झालेलं असावं. गुहा 1 ते 5 ही शहराच्या वायव्येकडे असलेल्या पहिल्या गटातील आहेत. या औरंगाबाद लेण्यांचा पहिला वृत्तांत ब्रिटिश साहित्यक जेम्स बर्ड याने 1847 मध्ये त्याच्या हिस्टॉरिकल रिसर्चेसमध्ये दिला होता, परंतु त्याचा वृत्तांत खूपच लहान आणि चुकीचा होता. 1858 मध्ये जॉन विल्सन यांनी गुहा गटाची माहिती दिली. जेम्स बर्गेस यांनी त्यांच्या अँटिक्विटीज ऑफ बिदर अँड औरंगाबाद या अहवालात औरंगाबाद लेण्यांच्या 3 गटांची पहिली सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी लेण्या कचऱ्याने झाकलेल्या होत्या. अधिकचे महिलांचे शिल्प पाहून या गुहा मठ असाव्यास असा अंदाज त्यावेळेस लावला गेला होता. द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडियामध्ये जेम्स बर्गेस आणि फर्ग्युसन यांनी अधिक विस्तृत अहवाल दिला, ज्यामध्ये त्यांनी या औरंगाबाद लेण्यांची तारीख
6व्या आणि 7व्या शतकाच्या अखेरीस दिली आहे। यावरून हे सिद्ध होतं की या लेणी 2000 वर्षापूर्वी निर्मित केल्या गेल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका आणि इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी 1998 साली या लेण्यांवरील पहिला प्रबंध लिहिला होता। याशिवाय 1998 मध्ये त्यांचं आर्ट अँड व्हिजन ऑफ औरंगाबाद लेणी हे पुस्तक प्रकाशित झालं होतं, ज्यामध्ये देखील या लेणींचा सविस्तर उल्लेख केला होता। गुहा क्रमांक 2 आणि 5 मध्ये सारखेच स्वरूप आहे। मध्यभागी मंदिर आहे आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे। गुहेच्या समोर एक उघडा हॉल, ज्याला वराडाही म्हणता येईल, जो 24 फूट रुंद आणि 11.6 फूट खोल आहे। त्याला 2 खांब आहेत आणि समोर संबंधित खांब आहेत। हॉलच्या मध्यभागी एक मंदिर आहे, जे मागील भिंतीपासून वेगळे आहे आणि दोन्ही बाजूला एक मार्ग आहे, ज्यावर बुद्धांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। जवळपास एक लेणी सोडली तर सगळीकडेच भगवान बुद्धांच्या विशाल मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी बुद्ध प्रलंब पादासनात बसलेले आहेत आणि त्यांचे हात धर्मचक्र मुद्रित आहेत। ते सिंहासनावर बसलेले आहेत। त्यांच्या मूर्तीच्या दोन्हीही बाजूला सेवकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। मैत्रेय डाव्या बाजूला आणि पद्मपाणी उजवीकडे आहेत। लेणी क्रमांक 2 मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना नागा राजे नंद आणि उपानंद यांनी आधारलेल्या कमळावर बसवून दाखवलेले आहे। गुहा क्रमांक 3 ही एक विहार आहे। सुरुवातीला त्यात एक वराडा आहे, जो 4 खांबांना आधार देत होता। त्याच्या दोन्ही टोकांना उंच प्लॅटफॉर्मवर चॅपल किंवा कोठड्या होत्या, असे अवशेषांवरून दिसते। लेणींच्या जवळपास सर्वच कमानींवरती फुलांच्या नक्षी कोरलेल्या पाहायला मिळतात। दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या पायथ्याशी नागारक्षक कोरलेल्या दिसतात। काही लेण्यांवर तर विविध फुले, झाडे आणि प्राणी, याशिवाय अलंकारिक भौमितिक डिझाईन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोहक वृक्ष देवतांच्या कोरीव कामाने तिचे सौंदर्य वाढवले गेले आहे। अनेक लेणींमध्ये बौद्ध भिक्खू अनुयायांचे चित्र रेखाटलेले आहेत। इथं वरती आणखी काही लेण्या आहेत, परंतु काय झालंय, अलीकडच्या काळात त्या लेण्यांची अवस्था थोडीशी जीर्ण एएसआयला आढळून आली, म्हणून एएसआयने काय केलं, सध्या तात्पुरत्या त्या वरती जाण्याचा जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे। आणखी पुढे काय लेण्या आहेत त्या पाहूया, चला। 2000 वर्ष पुराणी ही लेणी असल्याने अनेक वास्तू त्या ठिकाणच्या जीर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही भागावरील सुंदर नक्षीकाम, सुंदर कोरीव काम आजही आपलं लक्ष वेधून घेतात। साधारण 2000 वर्ष नंतरही या लेणी आजही पर्यटकांसाठी महत्त्वाचा एक केंद्रबिंदू आहे। या लेण्यांमध्ये प्रचंड शांतता आहे। एका अर्थाने 2000 वर्षानंतरही या लेणी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगून दिलेला अहिंसा आणि शांततेचा आदर्श घडवून देतात। मंडळी, आज आपण अशा पद्धतीने हा ऐतिहासिक व्हिडिओ पाहिला। खरं तर 2500 वर्षापूर्वीची ही बौद्ध लेणी आहे, ही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये
कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कव्हर करण्याचा माझा अगदी प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. कधी जर औरंगाबादला अर्थात आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला आले तर अगदी शहराच्या उत्तर दिशेला लागूनच ही लेणी आहे, बौद्ध लेणी म्हणून सगळीकडे प्रचलित. इथे एक जम्बलिंग व्हायला नको म्हणून एक क्लिअर करतंय. वेरूळ अजिंठा केव्ज ज्या आहेत त्या लेणी आहेत त्या वेगळ्या भागात आहेत. तिकडे चुकून असा गैरसमज व्हायला कोणाचा नको की त्या ह्याच लेणी आहेत म्हणून, त्या वेगळ्या आहेत. तिथेही आपण जाणार आहोत. तो व्हिडिओ लवकरात तुमच्यापर्यंत पोहोचवेत. अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तुर्तास धन्यवाद.